इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। शहरात समन्वयकाची बैठक होते, काय सांगू शकाल? आम्ही काल आणि परवा 2 दिवसामध्ये 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे। त्याची पार्श्वभूमी अशी आहे, या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते कॉमन मॅन म्हणून ओळखायला लागले। त्यांनी भरभरून निधी दिले काही लोकांना, परंतु इथं त्याचा काही उपयोग झाला नाही। ज्याला अधिकार नाहीत अशा लोकांनी ढवळाढवळ करून सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये फार मोठी शिवसेनेची वाताहत लावलेली आहे। आता सन्माननीय आज या ठिकाणी निरीक्षक आमचे कदम साहेब आले, त्यांच्यासुद्धा कामाचा अनुभव बघता आजच्या मीटिंगमध्ये ज्या काही गोष्टी विस्तारानं विचारत होते, मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि हे चाललेला वर जाऊन फसवेगिरीचा प्रकार बंद व्हावा, तरच शिवसेना आमच्या सोलापूर शहरामध्ये महानगरपालिका आम्ही काहीतरी रिझल्ट देऊ शकतो। अशा अवस्थेमध्ये वेळेवरच निरीक्षक या पंढरपूर शहरात आले, त्यांनी मीटिंग घेतली। प्रत्येक बार्शी असेल, माढा असेल, सोलापूर शहर असेल, अशा पद्धतीनं एक नेता म्हणून आमच्या त्यांना कायम महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये त्यांना ठेवावं, कारण त्यांचा अनुभव, त्यांची संघटना कौशल काम हे निश्चित या सर्वांना। मीटिंग दरम्यान तुम्ही देखील आत होता, काही लोक उठून तुम्हाला विरोध करत होते, बाचाबाची झाली, काय वाटते? कोण नाही, ज्यांनी विरोध केला मला त्या पार्श्वभूमीवर मी जात नाही त्याच्यात, पण मी बोलत असताना माझं नाव घेऊन बोलला, त्यामुळे मला बोलणं भाग नाही। आता तुम्ही राजीनामे दिले होते, मग काय? आम्ही राजीनामे पदाचे दिलेत, पक्षाचे राजीनामे दिलेले नाहीत। म्हणजे राजीनामा जरी दिले तर मी शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार, शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार, हो, त्या पद्धतीची स्टेटमेंट आहे आमची। मग आता तुमचं जर समाधान झालं नाही समन्वयकाकडून तर भूमिका काय राहणार? नाही, आम्ही सगळ्यांना सांगितली की बाबा आपण आता साहेबांनी इथं त्यांचे निरीक्षक म्हणून कदम साहेबांना पाठवलं आहे, ते सगळा अहवाल वर देतील। आणि आम्ही सुद्धा सांगितले की सर्व कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे, 4 दिवसांनी बैठक घेऊन आपण पुढील निर्णय कोणत्या पद्धतीने घ्यायचा आपण निर्णय घेणार। शिवाय सावंत सर पुन्हा एकदा अलिप्त दिसत आहेत, सावंत पुन्हा अलिप्त दिसत आहेत। हे बघा, वरच्या सृष्टीने सन्माननीय शिवाजी सावंत सरांना जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख म्हणून नेमलेला आहे, आणि त्यांच्या गावामध्ये कोणतरी जायचं आणि तिथं पदाधिकारी निवडायचे, ही कुठली पद्धत आहे? आम्ही गेलो ना मुंबईला, शिवाजी सावंतांना पदमुक्त केलं का सांगा? पदमुक्त केला असेल तर आम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत ते सांगा। नाही म्हणले आम्ही शिवाजी सरांना काढलेलं ना, कोण म्हणतंय? साहेब हे काय चाललंय म्हणलं, त्यांनी उठायचं त्याच्यात जाऊन मिटिंग ढवळाढवळ कोण करतंय? कोण करतंय ढवळाढवळ? साठे हां, काही त्याच्या संबंधात तो लोकसभेचा प्रमुख असेल, आणि सगळ्या खोट्या माहिती, संघटना लय मजबूत आहे, संघटना अशी आहे, ही सगळे फसवेगिरीची भाषा बंद झाली पाहिजे, आणि संघटना बांधणीचं काम या निरीक्षकांच्या हस्ते झालं पाहिजे। त्यासाठी तुम्ही आता हो, आमचं म्हणणं मांडणार आहे ना, त्याचा पक्ष आमचं काय म्हणणं आहे, त्याला काढा शिवाजी सावंत साहेबांना, साठेला अजून प्रमोशन द्या, पण सांगा यांना प्रमोशन दिलं याच्या हाताखाली काम करा म्हणून, ती तयारी आहे आमची। पण फसवफसवी करणं, कुणाला तर आणणं, कुणाला तर पद देते, ही पद्धत चुकीची पक्षाच्या दृष्टीनं, त्यामुळे पक्षाची वाताहत झाली। तुमची भेट झाली का निरीक्षकाशी? बोललं ना, मला वेळ देतो म्हणले।